3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर आणखी 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट. राज्यात हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळत असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट, विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट, 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर आणखी 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण विभागात पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात बदल जाणवत असून पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील परिस्थिती मात्र गंभीर बनली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उष्ण आणि कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भरपूर पाणी पिणे आणि उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अधिकृत अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभरात हवामानातील बदलत्या परिस्थितीकडे नागरिक आणि शेतकऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. यावर तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन माहितीसह. जय जवान, जय किसान.